नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत, मात्र त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पुण्यात मराठा जैन समाज एकत्र येत दल सलोख्याचा संदेश. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉक्टर जास्मिन. कोल्हापूर बाजार समितीत गुळाचे सौदे ठप्प. हमाल आणि शेतकरी वादामुळे बाजारात गोंधळ. आणि रायगडच्या कोरलई गावात पाणी टंचाई. संतप्त महिलांचा प्रशासनाविरोधात हंडा मोर्चा. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. जैन मुनींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात मराठा आणि जैन समाजानं एकत्र येत पत्रकार परिषद घेत समाजात सलोखा आणि एकोपा राखण्याचा ठाम संदेश दिलाय. पत्रकार परिषदेत जैन समाजाच्या प्रतिनिधींनी संबंधित वक्तव्य हे वैयक्तिक असल्याचं स्पष्ट करत त्याचा समाजाशी कोणताही संबंध नसल्याचं सांगितलंय. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन केला जाणार नाही अशी भूमिका मांडत दोन्ही समाजांनी एकोप्यानं राहण्याचं आवाहन केलंय. संवेदनशील विषय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हे जे काही प्रतिक्रिया ते निलेश चंद्र म्हणून जे मुनी आहेत त्यांनी दिलेली, हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. याच्यात समाज म्हणून म्हणजे आमच्याकडून आपल्या मीडियावाल्यांना विनंती आहे की तुम्ही जैन समाज किंवा जैन मुनी हा शब्द वापरू नये. त्याला कारण असं आहे की वारंवार मागच्या काही 2-3 वर्षात जे आपण बघितलं असेल, दर 3-4 महिन्यात 5 महिन्यात काहीतरी स्टेटमेंट येते, काहीतरी स्टेटमेंट दिलं, ठराविकच एक 2-3 मुनी असतील. त्यामुळे कृपया हे त्यांची वैयक्तिक स्टेटमेंट असते, ही काही समाजाची भूमिका नाही आहे. आणि ज्या पद्धतीने अनिकेतने आता उल्लेख केलेला मराठा समाज आणि जैन समाज, आता इतिहासाचा जो उपयोग आहे, इतिहासाचा जे वापर आहे, आपण शांततेसाठी आणि भविष्यासाठी करणं आवश्यक असताना काहीतरी उकरून काढायचं ज्याचं तथ्याशी संबंध नाही. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी महायुतीची इच्छा असल्याची प्रतिक्रिया भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. जालन्यात बोलताना त्यांनी सांगितले की ज्या ठिकाणी आमदारांचा अपघाती किंवा अन्य कारणांनी मृत्यू होतो त्या ठिकाणी विरोधी पक्षानं मोठेपणा दाखवत निवडणूक बिनविरोध करावी. अशा प्रकारची उदाहरणे पूर्वीही पाहायला मिळाली असून सर्वपक्षीय नेते एकत्र येऊन सहानुभूतीच्या भावनेतून निर्णय घेतात असंही त्यांनी नमूद केलंय. तसेच अशा परिस्थितीत बिनविरोध निवडणुका व्हाव्यात ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असल्याचं दानवे यांनी स्पष्ट केलंय. नाही, राज्यामध्ये आणि देशामध्ये जेव्हा कधी अशा अचानकपणानं पोटनिवडणुका येतात, एखाद्या आमदाराच्या मृत्यूमुळं किंवा अन्य कारणामुळं, आणि प्रामुख्यानं ज्या मतदारसंघातल्या आमदाराचा मृत्यू काही कारणानं झाला त्या मतदारसंघामध्ये अनेक वेळेस अशा निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. सर्व पक्ष एकत्र बसतात आणि त्या कुटुंबाची सहानुभूती होऊन तिथं निवडणुका बिनविरोध होतात. आपल्या माहिती काही पक्षांनी ज्या टायमाला गोपीनाथराव मुंडे वारले त्या टायमाला त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की आम्ही निवडणूक लढणार नाही. मला आता असं वाटतं की ज्या ठिकाणी असे काही अपघाती मृत्यू झाले, काही कारणानं मृत्यू झाले, अशा ठिकाणी पुन्हा जो काही विरोधी पक्ष आहे आमचा, त्यांनी मोठेपणा दाखवला पाहिजे. आमच्याही पक्षाने काही ठिकाणी अशा प्रकारचे मोठेपणा दाखवलेले आहेत. त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध व्हावं अशी महायुतीची इच्छा आहे. यावर प्रत्येकाचा पक्ष आहे, त्यांचे विचार वेगळे, त्यांना जसं वाटेल तसं त्यांचे नेते निर्णय घेतील. परंतु आम जनतेची सुद्धा इच्छा हीच आहे की अशा ठिकाणी निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या पाहिजे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉक्टर जास्मिन यांनी पदभार स्वीकारलाय. डॉक्टर जास्मिन यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत होत्या. प्रशासकीय बदली झाल्यानंतर त्यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदाची सूत्र स्वीकारली आहेत. ग्रामीण भागातील शेवटच्या भागापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्यासाठी कटिबद्ध असून प्रशासन गतिमान करण्यावर देखील भर देणार असल्याचं डॉक्टर जास्मिन यांनी स्पष्ट केलंय. माई अंबाबाई महालक्ष्मीची स्थान हे आहे कोल्हापूर. छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे. इथे COZP कोल्हापूर म्हणून मी आले आहे, तर खूप मला आनंद आहे. खूप मोठा एक्सपिरियन्स मला इथे मिळणार आहे तशी अपेक्षा आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा याच्या रुरल एरिया खूप विस्तृत आहेत. एकूण 12 तालुके आपल्याकडे आहेत. तर तालुक्यांमध्ये जे गाव वाडी रिमोट आहे, दूर क्षेत्र जे आहे, तिथपर्यंत शासनाची सर्व योजना पोहोचली पाहिजे. शेवटचे माणूसपर्यंत शासनाची महत्त्वाकांक्षी योजना पोहोचली पाहिजे. लोकांना
तालुक्याच्या ठिकाणी त्यांचं काम झालं पाहिजे. त्यांना जिल्हा परिषद येथे येणे त्याची गरज पडली नाही पाहिजे. त्या अनुषंगाने गतिमान आम्हाला प्रशासन करायचे आहे. आपली जे पंचायत समिती आहे ते तालुका स्तरावर काम करतात. त्यांचे खाली ग्रामपंचायत आपले काम करतात. तिथे आपली यंत्रणा आहे. तर जे आपली ग्रामपंचायत स्तराची आणि पंचायत स्तराची यंत्रणा आहे त्यांना अजून ॲक्टिव्ह करून लोकांचे प्रश्न तिथेच सोडवले पाहिजे आणि लोकांना इथे यायची गरज पडली नाही पाहिजे. जर तसा झाला तर आपला प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे तसा आम्ही म्हणू शकणार. कोल्हापूरचं नाव ऐकला की वाटला की अंबाबाईची कृपा झाली आहे. खूप चांगली काम करायची संधी मिळाली आहे. छत्रपती शाहू महाराजची आयडिओलॉजीने प्रेरित ही नगरी आहे आणि पुढे जाऊन चांगला इनोव्हेटिव्ह काम करून आम्हाला पुढे जाता येईल तशी अपेक्षा आहे. तसेच माझे सिनियर कार्तिकेयन सर इथे अगोदर होते. त्यांनी खूप इनोव्हेटिव्ह आणि नवीन उपक्रम सुरू केले आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषदचा चांगला नाव राज्य पातळीवर गेला आहे. तर सरांनी जे चालू केले होते उपक्रम त्यांना पुढे अजून कसा नेता येईल आणि अजून चांगला काम कसा करता येईल त्यावर माझा भर राहील. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यात दारू दुकान बंदीच्या मागणीवरून सुरू असलेलं आंदोलन आता आणखीनच चिघळलंय. किडगी पार येथे नोटीस देण्यासाठी गेलेल्या पोलिसांची गावकऱ्यांची बाचापीट झाली असून महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी पोलिसांवर दगडफेकही करण्यात आली आहे. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केलाय. सध्या आमगाव पोलीस ठाणे परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती आहे. रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोरलई गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाणी टंचाईची ही समस्या जलजीवन योजना अयशस्वी झाल्यानं निर्माण झाली असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात असून जलजीवन योजनेचे ठेकेदार आणि शासनाविरोधात ग्रामस्थ आक्रोश व्यक्त करतायत. कोरलई मधील ख्रिश्चन पाडामधील महिलांनी सकाळपासूनच हंडा मोर्चा काढत शासनाच्या या गलिच्छ कारभाराबद्दल संताप व्यक्त केलाय. जालना जिल्ह्यात फळबाग लागवडीचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होत असून सध्या सुमारे 38,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर विविध फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये मोसंबी हे पीक प्रामुख्यानं सर्वाधिक क्षेत्रावर त्याची लागवड होतीये, तर डाळिंबासह इतर फळ पिकांकडेही शेतकऱ्यांचा वाढता कल दिसून येतोय. जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जात असून फलोत्पादनाच्या दिशेने जालना जिल्हा वेगानं प्रगती करत असल्याचं चित्र आहे. जालन्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील मैदानाला आता चंद्रशेखर आझाद मैदान असं संबोधलं जाणार आहे. जालना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा महत्त्वाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलाय. तसेच महानगरपालिकेच्या सभागृहाला माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं नाव देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आलाय. जालना शहरातील राजपूतवाडी परिसरात जमिनीतून ज्वलनशील पदार्थ बाहेर येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र हा प्रकार कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे नसून विद्युत तांत्रिक बिघाडामुळे घडल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. 11 kV फीडरमधील दोषामुळे विद्युत प्रवाह जमिनीत उतरल्यानं खडक वितून लावा रसासारखा दिसणारा पदार्थ बाहेर आला. महावितरणाने बिघाड दुरुस्त केला असून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. तर यावेळी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे सौदे बंद पडल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय. हमालांनी एक दिवस आड सौदे काढण्याची भूमिका घेतल्यामुळे आज सकाळपासूनच व्यवहार ठप्प झालेत. यामुळे गुळ उत्पादक शेतकरी संतप्त झाले असून दररोज सौदे सुरू ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. दोन्ही बाजूंच्या भूमिकेमुळे बाजार समितीत तणाव निर्माण झाला. आज या ठिकाणी हमालांच्या माथाडी कामगारांच्याकडून गुळाचे सौदे बंद केलेले आहेत. कारण त्यांची अशी मागणी आहे की गुळाचा सीझन कमी आहे, एक दिवस आड करून सौदे सुरू करावेत, आम्हाला येण्या जाण्यासाठी परवडत नाही, ही त्यांची एक प्रामुख्याने मागणी आहे. परंतु काल अडते व्यापारी शेतकरी बांधव यांच्या समवेत काल त्यांची चर्चा होऊन एक त्यांनी असा निर्णय घेतला की दररोज अजूनही आवक या मार्केटमध्ये चांगली आहे, त्यामुळं दररोज सौदे सुरू करणे याबाबत त्यांची मागणी असल्यामुळे त्या दोघांचा आज या ठिकाणी समन्वय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आम्हाला माथाडी कामगार हे या ठिकाणी उपस्थित नाहीत, लवकरच सौदे सुरू करण्यात येतील अशी या ठिकाणी चर्चा सुरू आहे.
आज नियमाप्रमाणे सौदे चालू होते, पण हमालांचं असं म्हणणं आहे की आवक कमी झाल्यामुळे एक दिवस आड सौदा करा. पण अजून मार्केट कमिटीचं तसं काही परिपत्रक निघालं नसल्यामुळं आम्ही शेतकरी गुळ घेऊन आलोय, पण अचानक हमाल नसल्यामुळे सौदे बंद पडले. या बातमीसह वेळ झाली आहे इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.